तोडकर साहेब, जय शिवराय. जय शिवराय, जय शिवराय. बोला. साहेब, सध्या महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती नेमकी काय आहे? मान्सूनला भलेही अडथळे आहेत, पण 7 जूनला चित्र स्पष्ट होऊन जाईल. हं, हं. कोल्हापूर सारख्या ठिकाणी, कर्नाटक सारख्या ठिकाणी मान्सून आगमन करणार आहे. तळ कोकणापर्यंत तिची मजल चांगली आहे. हां. आणि विषय असा आहे, मान्सूनला अडथळे आहेत, पण मान्सून एका बाजूने आपली चांगली प्रगती करतोय. हां. आता केरळचा विषय असा आहे की केरळमध्ये मान्सून दाखल झालाय असं IMDनं घोषित केलंय 31 मेला. हं, हं. परत टीट मागं घेऊन ती परिस्थिती कमी दाखवलेली आहे किंवा नाही हां. म्हणलेलं उंबाट्यावर आहे म्हटलंय. 48 तासात परत दिवशी काल काय सांगितलं की परत IMDनं सांगितलंय की हां. 48 तासात कोणते क्षण येईल. पण ज्या दोन्ही बाजूने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराने झालेली प्रगती पाहता हं, हं. एकदा हा अडथळा आज 24 तासात कोणत्याही क्षणी तो निघून गेला की कर्नाटक पर्यंत मजल मारण्याची शक्यता 4-5 जून पर्यंत आहे. हां, हां. आणि याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये आजच्या 3 तारखेला एवढं काही नाहीये. हं. पण उद्यापासून जे वातावरण स्थिर होतं मराठवाड्याचं आणि विदर्भाचं ते पुन्हा ऍक्टिव्ह होऊन जाईल. हां, हां. जसं जालन्यामध्ये 31 तारखेला पावसाची हजेरी लागली होती. हं. ती परत उद्याच्या तारखेपासून ती परत सक्रिय होऊन जाईल. 4, 5, 6, 7 दिवस 7 तारखेपर्यंत चांगली कंडिशन आहे. हं, हं. आणि वारंवार जे सल्ले दिलेत आपण आपल्या माध्यमातून, जसं की 15 तारखेच्या नंतरच पेरणी योग्य वातावरण आहे. हो. याचं कारण असं आहे की मान्सून तळ कोकणामध्ये 6 तारखेला संध्याकाळी किंवा 7 तारखेला दाखल होईल असा डिफरन्स ठेवला 24 तासाचा आणि तो हां. आवर्जून होणार आहे. त्यामुळेच म्हणतोय 7 तारखेला चित्र स्पष्ट होईल. हं, हं. त्यानंतर परिस्थिती मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये आल्याच्या नंतर असं खूप वेळेस झालंय की तो मान्सून तिथे रमलेला असतो. हं. 4-5 दिवस मुक्काम करतोय. त्यामुळे पोषक परिस्थिती आपण 15 जूनच्या नंतर सांगितली. IMDच्या तुलनेमध्ये 10-11 तारखेला त्यांनी मान्सून महाराष्ट्रात प्रवेश केला असं सांगितलंय. अच्छा. पण एक 4 दिवसाचा डिफरन्स पुन्हा का ठेवलाय आपण की तिथून पुढे महाराष्ट्र व्यापायला अनेक जिल्हे व्यापायला 36 जिल्हे व्यापायला त्याला 4-5 दिवसाचा कालावधी सहज लागतो. त्यामुळे हो. 15-16 जूनच्या पूर्वी तारीख सांगितलेली आहे. हं. आता विषय असा आहे की हा जो काही मान्सून पाऊस आहे हो. 1-2 दिवस जोर जास्त दाखवतो, परत 1 दिवस कमी होतो. हं. ही जी काही पद्धत आहे ती मान्सूनचा अडथळा आणि मान्सूनच्या सोबत आलेल्या वाऱ्यासोबत आलेले बाष्प, ज्याला उत्तर गोलार्धातून येणारं बाष्प पुरवठा म्हणजे MP मार्गे येणारा बाष्प पुरवठा जो खानदेशपर्यंत मागच्या वेळेस विदर्भामध्ये काही ठिकाणी अकोला, अमरावतीसह जालना, बीड, बुलढाणासह अनेक भागांमध्ये त्याची हजेरी लागली होती. ती हो. 1 दिवसाआड स्टॉप कंडिशन मध्ये सक्रिय आहे आणि त्याचे चान्सेस पुन्हा वाढण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे याच्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या पावसाच्या, वादळी पावसाची जी काही शक्यता आहे ती 4 पासून 7 पर्यंत आहे. आता ही तर कंडिशन आपण विभागानुसार जर पाहिली शिंदे सर, त्याच्यामध्ये परिस्थिती बघा, जो काही मराठवाडा आहे उद्या परत 4 तारखेला पाऊस सक्रिय होणार आहे. यामध्ये बुलढाणा परिसर तुरळक ठिकाणी असेल, मराठवाडा अनेक ठिकाणी असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, या भागांचा समावेश याच्यामध्ये राहणार आहे. साहेब, तर आता शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल की पेरणी कधी करावी काय? आता काय झालंय, 2-3 गोष्टी आहेत. त्या गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांना पेरणीचा सल्ला देणं चुकीचं आहे. कारण काय की अनेक ठिकाणी आपण पाहिलं ना तर वळण भरेपर्यंत पाऊस पडलाय. असे काही भाग आहेत महाराष्ट्रामध्ये. तर दुसरी महत्वाची गोष्ट, शेजाऱ्यांनी कोरड्यात जर लावलं तर दुसरा शेतकरी कोरड्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करतो. आणि आता 10 दिवसाचा डिफरन्स अजून आहे. त्यामुळे ह्या गोंधळामध्ये आपण चुकीचा निर्णय देणं चुकीचंच ठरेल, बरोबर निर्णय देखील चुकीचा ठरेल. कारण की अनेक शेतकऱ्यांना जर सांगितलं, जालन्याच्या शेतकऱ्यांना लावायला सांगितलं तर बीडचा शेतकरी आहे काही करणार नाही, तो पण लावणार आहे. पण पावसाची परिस्थिती पाहता सध्या लावणीच्या योग्यतेचा काळच नाहीये. तर साहेब, काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे येतात की तुमच्या अंदाजामध्ये आणि बाकीच्या हवामान अभ्यासकाच्या अंदाजामध्ये काय फरक येतो? फरक स्पष्ट दिसतोय. कारण की काय माहितीये का, 2019ला स्कायमेट असेल, आपण वैयक्तिकरित्या म्हणजे नाव घेण्याचं कारण असं आहे की ते डिफरन्स सांगण्याचा प्रयत्न करतोय की अल निनोची तीव्रता सांगितली होती आणि 91% पाऊस सांगितलेला आहे. यावर्षी 90% सांगितलेला आहे, 1% फरक आहे. ठीक आहे. तर कारण असं आहे की त्या 19ला सुद्धा मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती झाली होती. कोरोनाच्या पिरियडचा तो काळ होता. मग ह्या वर्षी 1% कुठे दुष्काळ पडणार आहे का, हा माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की अनेक वेळेस आपण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पेरण्या केल्यात. आज तर 3 तारीख आहे. अजून 5-6 दिवसांची चित्र स्पष्ट होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 31 मेला शासकीय हवामान खात्यानं केरळमध्ये मान्सून घोषित केला होता, आला म्हणून. परत तो ट्विट मागे घेतले. जर करोडो रुपयाची
सिस्टम असताना सुद्धा एवढ्या मोठ्या सिस्टम सुद्धा मागे पुढे करू शकतात. ठीक बरोबर. आहे. आणि आपल्याकडे साधारण सिस्टीम आहे, त्या पद्धतीने आपण महाराष्ट्रावरती पसरलो आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेलो हो. आहोत. आणि हे सगळं असताना आपला एक निर्णय चुकीचा शेतकऱ्यांच्या मनावरती परिणाम करतोय. मात्र शासकीय हवामान तज्ञ जोपर्यंत घोषित करत नाही तोपर्यंत यांना सुद्धा भरोसा वाटत नाही. म्हणजे दोन दगडावर पाय ठेवण्याचा परिणाम असा आहे की आपण यंदा पेरणीचे सल्ले देणार नाही. हो. तर साहेब यावर्षी थोडक्यात म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पावसाचं स्वरूप कसं राहील? जसं दरवर्षी असतं. आता उदाहरणार्थ समजून सांगायचं झालं तर मला एक म्हणायचंय, मेचा काळ गेल्या वर्षी भरपूर पाणी झाला, विहिरीला पाणी येईपर्यंत आलेली कंडिशन आहे. हो. मग मला एक म्हणायचंय, जून आणि जुलै हा असं कोणत्या वर्षी असं आलं की जून जुलै मध्ये विहिरीला पाणी यायचे प्रश्न मिटलेत? ह्या 10 वर्षाचा मला काळ सांगा. आणि दरवर्षी आपण पाहतोय की हे जे वारे असतात, बखाडी वारे, हे दरवर्षी फिरतात. जुलैमध्ये सुद्धा पिकं सुकतायत अशी कंडिशन असते. त्यावेळेस तर मान्सून असतो. मान्सून आला म्हणजे पाऊस आला नाही असं नाही. त्यामध्ये लो प्रेशर्स काही कंडिशन्स असतात, त्या कंडिशनचा सामना करून खतं, बियाणं वगैरे सगळं नियोजन करावं लागतं. आणि एक महत्वाचा सल्ला आहे, जर दुष्काळ सगळ्यांनीच सांगितलाय, एक काम करणार, आपण ह्या वर्षी थोडं बियाणं खतं घ्यायला थांबू. आपला परिणाम मार्केटवरती होऊ द्या. मार्केटवरती परिणाम झाला की मार्केट कमिटी बरोबर त्यांना जागेवरती आणते की नेमकं रिअल सत्य काय आहे, शेतकऱ्यांवरती तो परिणाम का होतोय. जर तेवढं जर असेल तर माझा एक सगळ्यात प्रमुख प्रश्न असा आहे शिंदे सर, की मग दुष्काळाला सरकारी यंत्रणेने किंवा कुठल्याही सिस्टमनं काय उपाययोजना केल्यात, कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची काय तयारी केली, म्हणजे पेरणी जर नाही केली तर भारताचा जो काही दरडोई उत्पन्नावरती होणारा परिणाम असेल, इतर देशाच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत काय घसरते, मग ह्या शेतीवरती, कृषी प्रधान देशामध्ये ह्या शेतीवरती जर परिणाम होत असेल त्याच्यासाठी उपाययोजना काय केल्या? दुष्काळाचं गांभीर्य सांगितलं जाते पण दुष्काळावरती उपाययोजना का केल्या नाही? म्हणजे असा कुठला एक डिफरन्स ठेवलेला आहे? जर पेरण्या करू नका म्हणतायत, ठीक आहे, पेरण्या करायचं बी नाही आपल्याला आताच कारण की मान्सूनच आलं नाही. मग दुसरी म्हणजे उपाययोजना काय केल्या? दुष्काळाचे जे काही भाकीत आहेत ही मान्सून आल्यानंतर स्पष्ट होतील. फक्त मला एक गोष्ट म्हणायचं, 15 तारखेपर्यंत धीर धरा. ज्यांना धीर निघत नाही त्यांनी आपल्या रिक्षावरती पेरण्या करा. साहेब आता कमी पावसाची शक्यता असलेले जिल्हे कोणते? हे पहा, मान्सून येईपर्यंत स्पष्टता व्यक्त करता येत नाहीये, पण एक सरासरीच्या तुलनेमध्ये येणाऱ्या वातावरणाच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश हे सर्वाधिक कमी राहतात परतीच्या पावसापर्यंत, कारण की या भागामध्ये हाय प्रेशर राहतं, गरमीची लेवल कमी होते आणि पाण्याचा जो काही शिरकाव आहे तो कमी राहतो. सध्या मान्सून पूर्व पाऊस त्या भागामध्ये बरसतोय. पुणे असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, ठिकठिकाणी चालू आहे. आणि येत्या काळामध्ये 6-7 ला सुद्धा आणखीन बऱ्याच भागांमध्ये, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, हुबळी, कर्नाटक असेल, सांगली, लातूर परिसर असेल, ह्या 6-7 ला भरपूर पाणी होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा भाग बदलत पद्धतीचा आहे. बाकी एवढंच सर. आता जे शेतकरी आहेत जे तुम्हाला फॉलो करतात त्यांच्यासाठी तुमचा अंतिम सल्ला काय राहील? अंतिम सल्ला एवढंच राहील की ह्या अवकाळीवरती पेरण्या करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक भागांमध्ये पाणी भरपूर आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांना. जर आपल्या रिक्सवरती पाणी जर आपल्याला पुरत असेल 15-16 पर्यंत तर त्या पेरण्याला हरकत नाहीये. तर आता आम्ही जे तुमचे अंदाज घेऊन युट्यूबला टाकतोय, तर आमच्यासाठी काय सल्ला राहील तुमचा? तुम्हाला नक्कीच एक सल्ला राहील, दिलेले जे ताजे अपडेट आहेत त्या तारखेनुसार टाकत चला. थंबनेलवरती माझ्याकडे तुम्हाला कुठलाही इश्यू नाहीये. आणि सरळ सरळ सांगायचं म्हणलं की जो रोज अपडेट व्हिडिओवरती टाकण्याचा प्रयत्न करेल अशा चॅनलला फॉलो करण्यासाठी शेतकऱ्यांना देखील काही अडचण नाही. हो. तर साहेब काही असं होतं की काही चॅनलवाले जुने व्हिडिओ टाकतात, त्यामुळे तुमचं नाव बदनाम झाल्यासारखं होते काही ठिकाणी? नाही का, बघा, रेकॉर्डिंग मध्ये सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करते. जे चॅनल्स आहेत, जसं तुम्ही आता घेतली रेकॉर्डिंग, अशा चॅनलला माझ्याकडनं काही अडचण नाही. ताज्या अपडेट देत राहा, झालेल्या घडामोडी सांगत राहा. ठीक आहे. हो. चालेल साहेब, धन्यवाद.